आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या जीवनात कडू गोड आठवणी ह्या येतच असतात. मग आता या कडू आठवणींना कुरवाळत बसायचं की पुढे जाऊन नवीन मार्ग शोधायचा हे आपल्याच हातात असतं. आता ही कारलीच बघा ना, कारल्यांना बघून तुम्ही सगळ्या जणांनी नाकं मुरडली असतील. सॉरी सगळ्या जणांनी नाही, काही जणांनी मुरडली असतील. पण हे कारलंसुद्धा आपल्याला किती आवश्यक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण नुसतं माहिती असून काय फायदा? त्याचा समावेश तर जेवणामध्ये सुद्धा करायलाच हवा ना. त्यामुळेच आज मी इथे बनवायला घेतलेली आहेत कारली. भरलेली कारली आज मी इथे बनवणार आहे. तर ही रेसिपी आहे माझ्या मावशीची. माझी मावशी ही कारली खूपच छान बनवते. ही मी तिच्याकडनं शिकलेली आहे. तिच्या इतकी चांगली मला तर काही करता येणार नाही, पण मी आज प्रयत्न तर नक्की करणार आहे. कारण की जर मी कारली बनवली तरच घरातले सगळे खाणार ना, आणि घरातल्या सगळ्यांच्या आरोग्याची जबाबदारी मिसेस होममेकरवरतीच असते, हो की नाही? चला तर मग बनवूया. ही कारली मी स्वच्छ धुवून मस्तपैकी त्याचं वरचं हे काढून टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हळद आणि मीठ मी लावून हे 10 मिनटं साईडला ठेवणार आहे. आणि 10 मिनिटानंतर ही कारली मी एका चाळणीवर ठेवून वाफवून घेणार आहे. चला आता फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये तेल तापत ठेवते मी. तेल तापल्यानंतर मोहरी टाकते, थोडासा हिंग आणि बारीक चिरलेला कांदा. कांदा मी भरपूर घातलेला आहे इथे. कांदा लालसर झाला की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. मग हळद, लाल मिरची पावडर, घरगुती मसाला. बाय द वे हा मसाला जो घरगुती मसाला आहे ना, त्या माझ्या मावस सासूबाई बनवतात. त्यांच्याकडूनच मी घेऊन येत असते. आणि थोडीशी धनेपूडही मी यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर हे मी थोडंसं कांदा आणि खोबरं याचं वाटण केलं होतं, ते यामध्ये टाकते. मस्तपैकी मिक्स करून घेऊया आपण हे. त्यानंतर हा शेंगदाण्याचा कूट मी टाकलेला आहे थोडासा, आणि चवीपुरतं मीठ. आता थोडंसं पाणी टाकून मसाला आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. एकदा मिक्स करते आणि मसाला छान शिजू देते. 5 मिनिटानंतर बघा मसाला आपला किती छान शिजलेला आहे. यामध्ये आता ही उकडलेली कारली मी टाकते आणि करूया छान मिक्स मिक्स मिक्स. माझी मावशी या कारल्यांमध्ये हा मसाला भरून करत असते. त्या पद्धतीची कारली मी नेक्स्ट टाईम ट्राय करेन. यावेळेस हा मी माझ्याकडनं थोडासा ट्विस्ट दिलेला आहे. झाकण ठेवून आता मी 5 मिनिटं याला वाफवून घेते. वाव, ही झाली आपली मसाला कारली तयार. वरतून मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायची. ही कारली अजिबात कडू होत नाही आणि खायला छान लागते, टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा अशी कारली करून बघा आणि घरच्यांना सुद्धा खाऊ घाला. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी मिसेस होममेकरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.
Oh